न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मुंबई आझाद मैदान येथे नागपूर येथील कुमारी मानवता उर्फ वंशिका रविकांत डोंगरे या माजी आमदार स्वर्गीय सुखदेवराव डोंगरे तिरोडा मतदारसंघ यांच्या दिव्यांग नातीला न्याय आणि हक्क मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषणास अनिता कोलते सामाजिक कार्यकर्त्या यांच्या नेतृत्वात सुरुवात करण्यात आली आहे। कुमारी मानवता उर्फ वंशिका रविकांत डोंगरे या मतिमंद मुलीचा वारसा हक्क लपविणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई व्हावी, तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। काय प्रमुख मागणी आहे तुमची? आयुष्य आहे ते सुखकर होण्यासाठी आज या न्याय मागायला या आझाद मैदानाला आलेली आहे। नागपूरवरून आली आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेब आपले नागपूरचेच आहेत। त्यांनी हा विषय कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय देता येईल हा त्यांनी विचार करावा। महसूल खात्याअंतर्गत मान्य बावनकुळे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा आम्ही पत्रिकेवर ॲक्च्युअल सगळ्यांकडे केलेले आहेत, परंतु अजूनही कुठलाही त्यावरती उत्तर आम्हाला मिळाले नाही आहे। आज मी इथून विनंती करते की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर या मानवताला न्याय देण्यात यावा। जोपर्यंत न्याय मिळणार नाही किंवा कुठलीही पुढची कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण असंच सुरू राहील हे मी आज इथे सांगते। मी अनिता योगेंद्र कोलते, जी आज मुंबईमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती वस्तू विकणारे भीक मागणारे अशा मुलांसाठी मी उपन्यासाचं काम करते आणि अशातच माझंच इथे उपोषण चालू असताना नागपूरला उपोषण झालं, त्या अंतर्गतमध्ये हा विषय माझ्यापर्यंत आला आणि हा विषय आम्ही पडताळून बघितला की याच्यात किती सत्यता आहे, काय आहे, सगळं बघून आम्ही आज या विषयामध्ये हात घालतो। एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की लवकरात लवकर या मुलीला न्याय देण्यात यावा, कारण ती तुमची लाडकी भाची आहे। लाडक्या बहिणींची जर मुलगी आहे तर तुमची लाडकी भाची आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोटो हातामध्ये घेतला की देवा मामा मला न्याय द्यावा। तर खरंच देवा मामा कितीपर्यंत न्याय देऊ शकतात ते आज आम्ही इथून बघणार आहोत आणि मी इथून आपल्या जनतेला पण विनंती करते की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि तिला न्याय कसा मिळवून देता येईल तो आपण प्रयत्न करूया। ताई, देवाभाऊ नागपूरचे आहेत आणि नागपूरचे डोंगरे पण आहेत, तर इथपर्यंत यायला लागला म्हणजे काय नागपूरला जाऊ शकले असते? नागपूरला काय न्याय भेटला नसतं का? जसं यांना माहिती पडलं की यांचे नावं सगळे सातबारावरून काढलेले आहेत, त्यानुसार त्यांनी प्रत्येक ठिकाणी चौकशी केले, पत्रव्यवहार केले, परंतु त्यांना कुठलीही दाद कुठल्याही कार्यालयामध्ये मिळाली नाही। तहसील कार्यालय असेल, मंडलाधिकारी असेल, कुठेही यांना दाद मिळाली नाही आहे, कारण कुठेतरी मॅनेज केलेलं असं आम्हाला आढळून आलं किंवा कारण की 7/12 जर बघितलं 7/12वर फक्त ते एकाच व्यक्तीचं नाव दिसतं आहे। तर मग तिच्या आजोबांचे जर 4 मुलं आहेत, 4 मुलांपैकी मग बाकीची मुलं गेले कुठे? म्हणजे भ्रष्ट जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। नक्की ज्या म्हणजे जिल्हा पातळीवरून जिथे हे भ्रष्टपणा झालेले आहेत त्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे। जर 7/12 कोणी हाताने 7/12 तयार करू शकत नाही, हा कार्यालयामधूनच निघत असतो आणि एकाच व्यक्तीचं जर नाव तिथे येतं तर नक्कीच तिथे कुठेतरी गोडबंगाल झालेला आहे, कुठेतरी मॅनेज झालं हे सगळं लक्षात येतं। आणि यांनी जर दाद मागितली तर त्यांना धमक्यासुद्धा दिलेल्या जात आहेत, तुम्ही जर काही केलं तर आम्ही म्हणजे तुमचं वाईट करू किंवा जे असेल ते जीवे मारण्याची धमकी वगैरे, हे खरं तर चुकीचं
हरकतच काय आहे? प्रॉपर्टीवरचा एवढा लोन करून जर एखाद्या मुलीवर तुम्ही अन्याय करता तर चुकीचं आहे. आणि मानवता वंशिका डोंगरे ही आमची छोटी मुलगी ते उपोषणासाठी आणि बोलते मॅडम आम्ही सर्व उपोषणासाठी आझाद मैदानात बसलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की वंशिकाचे वडील स्वर्गीय रविकांत डोंगरे हे सन 2003ला हे यांचा मृत्यू झाला आणि वंशिकाचा जन्म हा 2000ला झालेला होता, 2000 साली. तर या गेल्या 25-26 वर्षामध्ये वंशिकाला तिच्या वडिलांचा कोणताही हक्क हा मिळालेला नाही. त्याची असताना तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलेलं आहे. तिची आई या वंशिकाचा मानवताचा सांभाळ करत होती आणि ही मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे हे तिरोळ्याचे आमदार होते. जवळपास 10 वर्ष त्यांनी तिरोळा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून ते सर्वांना परिचित होते आणि आमदारांच्याच नातीला आज गेल्या म्हणजे 25 वर्षामध्ये न्याय मिळत नाही आणि त्यासाठी आझाद मैदान येथे न्याय मागण्यासाठी यावं लागते. ही खरं तर संपूर्ण विधानसभा, विधान परिषद आणि संपूर्ण मंत्रालयाची महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्या आमदाराच्या नातीला जर न्याय मागायसाठी आझाद मैदानाला यावं लागतं तर सामान्यांचं काय, असा हा प्रश्न आहे. आम्ही NGOच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रश्न आमच्याकडे आला आणि याची संपूर्ण एक आम्ही थोडक्यात सर्वे केला, इन्व्हेस्टिगेशन केलं एक प्रायोजित तत्वावरती आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की वंशिकाच्या वडिलांची जी काही संपूर्ण प्रॉपर्टी होती तिचा तो काही हक्क होता, कारण ती एकटीच आहे. तिला काही 2-4 भाऊ नाही आहे. तर या एकट्या मानवताला आज तिला बोलता येत नाही. तिला तिचं म्हणजे जेवणसुद्धा हे तिला भरून द्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये या मानवताला तिचा जो हक्क होता, जो संविधानाने दिलेला तिचा हक्क आहे, तो हक्क या संपूर्ण डोंगरे परिवाराने तिला बेदखल केलेला आहे आणि मानवताच्या 28 शाळा जवळपास 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि एवढं मोठं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये हजारो लोक या मानवताच्या नावाच्या शाळांमधून बाहेर पडतात आणि या गरीब लेकराला आज आझाद मैदानावर यावं लागलं, उपोषण करावं लागलं, स्वतःचा न्याय मागण्यासाठी यावं लागलं. कारण ती बोलू शकत नाही, जाणार कोणाकडे? आज या ताई इथं बसलेल्या वनिता ताई का ती तिचं पालन पोषण करणार का न्यायासाठी सरकारी दप्तरामध्ये जाणार आहे? आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे का आपल्याला कितपत न्याय मिळतोय. परंतु या ठिकाणी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. मी काही एक 7-12 आपल्याला दाखवतो. यामध्ये सुखदेवरावजी डोंगरे यांची पत्नी म्हणजे मानवताची आजी हिचं नाव आहे आणि डायरेक्ट संकेत अनिल डोंगरे याचं नाव आलेलं आहे. म्हणजे मानवताचे सुखदेवराव डोंगरेंचे 4 मुलं होते. 4 मुलांपैकी एकटाच नातू येऊन गेलं त्यामध्ये. अशा पद्धतीचं यामध्ये घोडबंगाल झालेलं आहे. काही सरकारला जमिनी विकल्या गेलेल्या आहेत, कारण गोसी गुर्ताच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या आहेत, राष्ट्रीय महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या आहेत. तर सरकारने सुद्धा ह्या जमिनी कशा ॲक्वायर केल्यात? कारण यामध्ये सर्व वारसदार होते. या वारसदारांना गाफील का ठेवल्या गेलं? आणि शंका आहे की तलाठी, मंडलाधिकारी, SDO आणि कलेक्टर इथपर्यंत तर भ्रष्टाचाराचं लोन नाही आहे. कारण ही सर्व इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय 7-12 हे बदलले गेलेले नाही आहेत आणि सरकारने दिलेले पैसे हे आमच्या मानवताला का मिळाले नाहीत? हा सुद्धा एक प्रश्नाचं म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह आहे. आमची शासनाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, कारण फडणवीस साहेब हे गेल्या 15 वर्षापासून हे म्हणजे मुख्यमंत्री आहेत. मंत्रालयामध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम करत आहेत, काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. परंतु नागपूरची ही म्हणजे लाडक्या बहिणीची मुलगी म्हणजे देवाभाऊंची भाची आज आझाद मैदानाला आलेली आहे आणि तिने म्हटलेलं आहे त्यामध्ये की देवा मामा मला न्याय द्या, देवा मामा मला न्याय द्या, देवा मामा मला न्याय द्या. आणि देवा मामा नक्कीच न्याय देतील अशी आम्ही या सध्या आता पहिल्या दिवशी तरी अपेक्षा व्यक्त करतो. कारण देवाभाऊ सुद्धा गरिबांचे कैवारी आहे. परंतु नागपूरचा हा प्रश्न यासाठी देवा मामांना भेटायला म्हणजे आमचे देवा मामा नागपूरला असताना आम्हाला मुंबईमध्ये देवा मामांना भेटायला यावं लागते. तर हा सुद्धा देवा मामांनी आमच्या या मुलीचा विचार करावा आणि देवा मामांनी डायरेक्ट या मुलीला भेट द्यावी
अशी या ठिकाणी विनंती करतो आणि महसूल विभागाने गृह खात्याने तात्काळ मंत्रालय स्तरावरती कमिटी बसवावी, सचिव स्तरावर कमिटी बसवावी आणि याचं डायरेक्ट एखाद्या एजन्सीमार्फत इन्व्हेस्टिगेशन करावं आणि संबंधितांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून मानवता या गतिमंद मुलीला तात्काळ न्याय कसा देता येईल या दृष्टीनं प्रयत्न करावे. यासाठी हे उपोषण आहे. जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत हे उपोषण चालू राहील. संकेत डोंगरेसारखा नालायक व्यक्ती तसेच त्या चारुश्रीला डोंगरे ह्या सुद्धा एक महिला आहेत, माझी मुख्याध्यापिका आहे, या दोघांनी संगनमताने या मुलीवरती या परिवारावरती अन्याय केलेला आहे. प्रॉपर्टीच्या हव्यासाखातर अनेक वेळा अन्याय, अत्याचार, आर्थिक शोषण केलेलं आहे. त्यामुळे यांच्या परिवाराचं संरक्षणसुद्धा हे माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि त्यांच्या घरी त्यांच्यासोबत फुल टाईम हा पोलीस ताफा देण्यात यावा. कारण एका महिलेला आणि देवा भाऊंच्या भाचीला प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी ही सरकारची राहणार आहे. आणि नक्कीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय सुमित्राताई पवार साहेब ह्या सुद्धा नक्कीच या लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या मुलीला न्याय देतील अशी मी इथं आशा व्यक्त करतो. आणि हे उपोषण जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत असंच चालू राहील. साहेब, आतापर्यंत सरकारचा कुठला प्रतिनिधी तुमच्याकडे आलेला आहे का? आम्ही सरकारला गेल्या 2-2.5 महिन्यापासून सतत पत्रव्यवहार करत आहोत, परंतु सरकारचा कुठलाही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही. मंत्रालयाने सुद्धा या प्रकरणाची काय दखल घेतली या संदर्भामध्ये आम्हाला काही कळवलेलं नाही आहे. आणि तसंच आमच्या या मानवताला या संदर्भामध्ये कोणत्याही सरकारी दप्तरामधून अजून सध्या तरी कॉल आलेला नाही. न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग, मुंबई.